पगारवाढीच्या मागणीसाठी सुरू झालेला आपली बस कर्मचाऱ्यांचा संप आता औद्योगिक न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे। परिवहन सेवेतील ग्राहकांच्या सुविधांची जबाबदारी असलेल्या चलो ॲपने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने संपकरी संघटनांना नोटीस बजावली आहे। यासोबतच कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये असा इशारा देखील न्यायालयाने दिला आहे। आपली बसचे चालक आणि वाहक पगारवाढीच्या मागणीसाठी गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत। संपामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली। संपाच्या निषेधार्थ आपली बस सेवेतील ग्राहकांच्या सुविधांची जबाबदारी असलेल्या चलो ॲपने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली। ॲपने संप बेकायदेशीर ठरवत आणि बंदीची मागणी करणारी याचिका दाखल केली। या याचिकेवर सुनावणी करताना औद्योगिक न्यायालयाने संपात सहभागी संघटनांना नोटीस बजावली आणि अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या। एखाद्या कर्मचाऱ्याला संपात सहभागी व्हायचं नसेल तर त्याच्यावर कोणतीही संघटना दबाव आणणार नाही। बस सेवेच्या कामकाजात संपकर्ते कोणताही अडथळा निर्माण करणार नाहीत। आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपकर्ते जाळपोळीसह सार्वजनिक मालमत्तेचं कोणतेही नुकसान करणार नाहीत। यासोबतच संपकरी संघटनांकडून कोणतेही बेकायदेशीर काम केलं जाणार नाही। कायद्यानुसार सर्व पक्षांना या प्रकरणाचं निराकरण करण्यात सहभागी करून घेतलं जाईल। मनपाकडून 120 मार्गांवर 400 बसेस चालवल्या जात असल्याची माहिती आहे। या बसमधून दररोज सुमारे 1.43 लाख प्रवासी प्रवास करतात। यापैकी जवळपास 53% शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे।